नमस्कार. आज आम्ही निघालो होतो गावाला. आता गावाला म्हणजे इथे आम्ही माझ्या माहेराला जात होतो. कारण काय ना, जे आमचे फुलांचे रोप होते तर ते माझ्या माहेराला आलेले होते. तिथेच ते त्यांनी उतरून ठेवलेले होते. आता तेच घेण्यासाठी आम्ही चाललो होतो. आता काय मस्त माहेरावर गेल्यावर मस्तपैकी गरमागरम चहा आणि जलेबीचा नाश्ता असा आपल्याला काय आहे, माहेरात गेल्यानंतर आपल्याला टेन्शनच नसतं. खा, प्या आणि मस्तपैकी आराम करा. आणि इथे पप्पाच्या आणि त्याच्या शेतामध्ये सुद्धा कामं सुरू आहे. तर बघा इथे खत आलेलं आहे त्यांच्या शेतामध्ये टाकण्यासाठी. आता कसं असतं ना, पावसाळा चालू होण्याच्या पहिलेच तयारी करून घ्यावी लागते शेतातली. तर हीच तयारी त्यांनी सुरू केलेली आहे. आता त्यांना इथे अद्रक लावायचे आहे. तर ते पहिले शेणखत वगैरे टाकून घेत आहे. आताच त्यांचा नुकताच गहू तयार झालेला आहे आणि लगेच त्यांनी शेणखत मागून घेतलेलं आहे लगेच. तर काय, उन्हाळा असो पावसाळा, शेतकऱ्याचे काम कधी सरतच नाही. आता काय मस्त निसर्गरम्य वातावरण आणि मस्तपैकी आपल्याला काय बघायचं, कोण काय करत आहे कोण काय नाही. कारण आपल्याला काही कामं नाही इकडे, हो की नाही. आपले कामं संपले इकडे आल्यानंतर. आता काय ना, माहेराचा मी हा पहिलाच व्हिडिओ शूट केलेला आहे. तर नक्की बघा. आमच्या माहेराकडचे थोडेफार छोटे मोठे व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर काय ना, अजून तर सध्या मुलांना काही जास्त सुट्ट्या लागलेल्या नाही, सर्वच मुलांना. तर अजून एवढी धमाल मजा मस्ती व्हायची राहते दरवेळेस, तर तशी नाही आहे यावेळेस. कारण काय ना, सगळे शाळेमध्ये किंवा पेपरामध्ये सगळे अडकलेले आहे किंवा कोणाची जॉब वगैरे आहे. तर कोणालाही एक दुसऱ्याला सध्या तरी भेटता येत नाही. तर आता पुढच्या वेळेस तुम्हाला नक्की दाखवील मी आमची मजा मस्ती. आता इथे या भैयांना पैसे देण्यात आलेले आहे. तर भैया तेच पैसे हे मोजून घेत आहेत. आणि मग आम्हाला काय काम, आम्ही गेलो रामफळाच्या झाडापाशी. आणि याला खूप सारे पहिले रामफळ आले होते, पण याला खायलासुद्धा कोणी नव्हतं. कारण काय ना, सगळे इकडे तिकडे पांगलेले होते. आता मी गेले तर मस्तपैकी आम्ही रामफळ तोडून आणि खाल्ले खूप सारे. मला काय काम होतं तिथे. आता याला काही देठ नव्हतं, तर मी तसंच रामफळ फोडून घेत आहे. तर बघा किती मस्त रवाळ असं रामफळ आहे आणि एवढं गोड आहे ना खायला की काय सांगा. आता हे झाडाचे जे तोडलेले असतात ना, तर त्यांचा मज्जा हा वेगळाच असतो. आता हे काही बाजारातून आणलेले नसतात, आपल्याच घरच्या झाडांच्या असतात. तर त्याचा एक तो आता काय, आम्ही ते सर्वजण बसून आणि मस्तपैकी अशी रामफळ खात होतो. आता इथे माझी आईसुद्धा रामफळ खात आहे. अहोंनी सुद्धा मस्तपैकी असं रामफळ खाल्लेलं आहे. आणि मला काय काम, मी सुद्धा रामफळ खात होते आणि मस्तपैकी एन्जॉय करत होते या रामफळ खायला. आणि आज तर मी खूप सारे रामफळ तोडून घेतलेले. आणि त्यानंतर मस्त माझ्या काकूंनी समोसे बनवले होते आणि टेस्टी टेस्टी डाळबट्टीसुद्धा बनवली होती. आम्ही आता गप्पांच्या नांदामध्ये आणि जेवणामध्ये इतके मग्न झालो होतो की आम्हाला व्हिडिओ शूट करण्याचं लक्षच नाही राहिला. मग आम्ही शेवटी असा व्हिडिओ शूट केला. माझ्या बहिणींनं मला सांगितलं की अगं व्हिडिओ शूट करणार ताई, तर मी एक व्हिडिओ शूट केला. तर असा होता आमचा आजचा दिवस. तर नक्की बघायला विसरू नका.